लाडक्या बहिणीला लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. 2100 रुपये देणार. एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला, त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे असं सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतं देण्याचं आवाहन केलंय. एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील कागलमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन करतो. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावं लागतंय. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. आम्ही प्रचार साधेपणाने करतो, कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. कोल्हापूरच्या मातीला एक वेगळा सुगंध आहे. संजय मंडलिक, तुम्ही एकटे नाहीत, ही जनता तुमच्या सोबत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत आणि ही लढाई जनशक्ती विरोधात धनशक्ती अशी आहे. या लढाईत नेहमी जनशक्ती जिंकते. सत्तेसाठी एकत्र आला असला तरी जनता ठरवते कोणाला आपलं मत द्यायचं असंही शिंदे यांनी म्हटले. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय एकनाथ शिंदे थांबणार नाही. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे. लाडक्या बहिणींना आम्ही लवकरच 2100 रुपये देणार आहोत असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराराणी, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. एक दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे आणि प्रचंड धक्कादायक, मनाला चटका लावणारी, वेदना देणारी घटना महाराष्ट्रात घडलेली आहे. परंतु अशा या अत्यंत कठीण काळात देखील निवडणुकांचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. हा अवघड प्रसंग आहे खरं म्हणजे. परंतु निवडणुका टाळता येणं शक्य नाही, म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून नेत्यांची निवडणूक झाली. लोकसभा, विधानसभा, आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना निवडून दिलेलं असतं. आता या निवडणुका जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समित्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून अशा प्रसंगात, दुःखात देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मी आलेलो आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी आलेलो आहे, लाडक्या भावांसाठी आलेलो आहे आणि आपल्या युतीच्या उमेदवारांसाठी मी आलेलो आहे. आणि म्हणून आपल्यालाही माझं आव्हान आहे की ह्या निवडणुकाचा प्रचार देखील आपण साधेपणाने करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं कोणी टीकाही करत नाही आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय. काय केलं, आपण काय करणार आहोत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.